हाय माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू दिव्यांजलीज किचन्स ब्लॉग. आज माझ्या दीदीचा मुलगा आला होता, तर त्याला विचारत होते आज काय बनवू. तर तो मला बोलला मटण बनव दीदी आज. तर मी मटणची सुरुवात केली. भाजी पण रेडी झाली होती. माझी रेसिपी तुम्हाला टाकली आहे. तर त्यानंतर सर्व आवरून वगैरे बसलो आम्ही. तो इतका मस्ती करत होता, लई डेंजर मस्ती करत होता बाप. खूप आगाऊ पोरगा आहे. मग त्यानंतर त्याला त्याच्यासोबत मस्ती केली, खेळली. मग त्याला म्हटलं चल आता आपण गावात जाऊया. तर आम्ही गावात गेलो. दीदीचं थोडं काम होतं नगरपालिकेमध्ये. ते आमचं काम तर नाही झालं, तर आम्ही समोरच्या गार्डनमध्ये चाललो गेलो. ते आम्हाला जाता जाता गणपती बाप्पाचं दर्शन झालं. मस्त गणपती बाप्पा होते. तर आम्ही गार्डनमध्ये पोचलो. गार्डनमध्ये थोडं त्याला खेळवलं, मस्त फिरलो, फोटो वगैरे काढले. त्याला म्हटलं बाय कर आमच्या ब्लॉगला बाय. तो करत नाही होता, तर त्याला म्हटलं कर कर. मग त्याने शेवटी केलं. त्यानंतर आम्ही दोघेजण मस्त लहान मुलांसारखे खेळत होतो. त्याच्यासोबत मस्त मस्ती केली. त्यानंतर दीदीला म्हटलं इकडे बघ आमच्या ब्लॉगमध्ये. मग त्याला मस्त झोका वगैरे दिला. मस्त मस्ती करत होतो. नंतर दीदीने म्हटलं चल आपण पाणीपुरी खायला जाऊ. तर पाणीपुरी खायला गेलो आम्ही. गणपतीची इतकी मस्त डेकोरेशन सुरू होती. गणपती बाप्पांचे ते 7 दिवस कुठे चालले जातं काही समजतच नाही. खूप छान वाटतं. तुम्ही बघू शकता सर्व ठिकाणी गणपती बाप्पाचेच डेकोरेशन सुरू आहे. मग आम्ही पाणीपुरी खायला घेतली. पाणीपुरी खात होतो आणि ते आमच्या भावाचं तर वेगळंच सुरू होतं काहीतरी. तर त्याला म्हटलं शांत बस. तो लगेच ते चेअर सोडत होता. वा म्हटलं काय मुलगा आहे रे तू. लगेच माझ्या हातातून गाडीची चाबी घेऊन घेतली. त्याला म्हटलं दे गाडी चाबी, घरी जायचं आहे. देतच नव्हता. त्याला म्हटलं तुला इथंच सोडून जाते. म्हणे घे दीदी म्हणे. आता आम्ही घरी जायला निघालो आहे. तर घरी जाताबरोबर त्याचं पण मस्ती सुरू झाली. लगेच बाबांसोबत लगेच सर्वांना चिडवत होता. लगेच माझ्याकडे आणि पाणीसोबत गुंडा टाकत होता. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग दिव्यांजलीज किचन्स ब्लॉग. सबस्क्राईब करायचं विसरू नका.